गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. तर मग मित्रांनो, जर आपण काल रात्री US मार्केटमध्ये जर पाहिलं तर एक सेल ऑफ आपल्याला पाहायला मिळालेला आहे. कारण बॉन्ड मार्केटमध्ये बॉन्ड ऑफलोडिंगचं काम सुरू आहे. मोठ्या प्रमाणामध्ये काल बॉन्ड्स सेल करण्यात आले, त्यामुळे बॉन्डचे जे काय यील्ड आहे तर ते मोठ्या प्रमाणावरती इन्क्रीज झालं. आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर एक आपण काय म्हणू शकतो की वीकनेस US मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. परंतु आपले जे ADRs तिथे काम करत आहेत त्यामध्ये इन्फोसिस आणि ICICI बँक हे दोन ADRs जे आहेत तर हे पॉझिटिव्ह राहिलेले आहेत. त्याच्यामागे स्टॉक स्पेसिफिक रिझन आहे आणि त्याचं रिफ्लेक्शन आज आपल्याला आपल्याही मार्केटमध्ये पाहायला मिळेल. ते आपण थोड्या वेळात डिस्कस करू. तर आता स्ट्रेट ऑफ हॉर्मोजमध्ये काय चाललं आहे ते पाहूयात. तर काल रात्री ट्रम्पनं पुन्हा एक ट्विट केलं. त्यात त्यांनी सांगितलं की आम्ही कुठल्याही प्रकारचं निगोसिएशन इराणसोबत करत नाही आहोत आणि ब्लॉकेड जे आहे तर ते आम्ही तसंच ठेवणार आहोत आणि जे काही माइन्स आहेत तर ते पूर्णपणे क्लिअर करण्यात आलेत. ह्या 3 गोष्टी त्यांच्या ट्विटमध्ये मेजर होत्या. परंतु इराणकडनं त्याच्यावरती रिटॅलिएट करण्यात आलं आणि त्यांनी सांगितलं की ट्रम्पसोबत आमची जी चर्चा चालू आहे तर त्यामध्ये ट्रम्पने अशा वेगवेगळ्या प्रकारचे ट्विट्स करून कन्फ्युजन क्रिएट करू नये. ओके, म्हणजे ही गोष्ट निगेटिव्हसुद्धा आहे आणि पॉझिटिव्हसुद्धा आहे. का तर आजपर्यंत ट्रम्प सांगत होते की आम्ही इराणसोबत चर्चा करतो आहे आणि इराण डिनाय करत होतं. पण आज ट्रम्पनं सांगितलं की आम्हाला त्यांच्यासोबत कुठलीही चर्चा करायची नाही, परंतु इराणकडनं मात्र पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला आहे. त्यांनी सांगितलं की इराण आमची जी US सोबत चर्चा चालू आहे त्यामध्ये कन्फ्युजन क्रिएट करू नये ट्रम्पनं, असं त्यांनी सांगितलं आहे. म्हणजेच काय की पूर्ण दिवसभरामध्ये समजा ट्रम्पने एखादं ट्विट केलं की मी चर्चेसाठी तयार आहे इराणसोबत, तर ही गोष्ट खूप पॉझिटिव्ह असेल आणि ती मार्केटला बूस्ट करू शकते, हे लक्षात ठेवा इंट्राडेमध्ये. आता ते ट्विट येईल नाही येईल ते माहीत नाही. आता पहा, या सगळ्या झमेल्यामध्ये क्रूड ऑइल प्राइसेस जे आहेत तर ते तसंच राहिलेले आहेत. ते काही खाली आलेले नाहीत, कारण बॉन्ड मार्केट जे आहे तर ते क्रूड ऑइलला सपोर्ट करते. त्यामुळे आता येऊयात आपल्या मार्केटकडे. आपल्या मार्केटमध्ये जर आपण पाहिलं तर काल एक बेरिशनेस आपल्याला आपल्या मार्केटमध्ये पाहायला मिळाला आणि काल सपोर्ट जो आहे तर तो ब्रेक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळे आता जर आपण पाहिलं तर फार काही होप आपल्याला बुल्सकडनं आहे अशी सध्या तरी परिस्थिती दिसत नाही आहे. जर आपण FISDAचा डेटा जर पाहिला तर दोघेही काल नेट बायर्स होते आणि तरीही मार्केटमध्ये सपोर्ट ब्रेक झालेला आहे. त्यामुळे आपण म्हणू शकतो की मार्केट एका पेसिमिझम टूलमध्ये आहे की जेणेकरून कितीही चांगली बातमी आली तरी त्याला मार्केट रिॲक्ट करत नाही आहे. आता जर ICICI आणि इन्फोसिसबद्दलची बातमी पाहिली तर ICICI बद्दल अशी बातमी आहे की त्यांनी US मार्केटमध्ये फंड रेझिंगसाठी हे केलेलं आहे, सुरू केलेलं आहे, की जी गोष्ट ICICI बँकसाठी चांगली पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर इन्फोसिसचं जर पाहिलं तर इन्फोसिसनं जर्मनमधल्या सगळ्यात मोठ्या कंपनीसोबत टायअप केलेला आहे बिझनेससाठी. तर अगेन ती गोष्टसुद्धा इन्फोसिससाठी पॉझिटिव्ह आहे. म्हणजेच काय की ओव्हरऑल जर आपण पाहिलं तर या गोष्टी आपल्याला थोड्याशा ठीकठाक वाटत आहेत. तर मग पाहूयात की आज दिवसभरामध्ये मार्केटमध्ये कशा पद्धतीने प्राईस ॲक्शन डेव्हलप होणार ते. परंतु मोस्टली काय होऊ शकतं, पॉझिटिव्ह गोष्ट काय आहे आणि निगेटिव्ह काय आहे. कारण आज जर पूर्ण दिवसभराचा मूड माहोल पाहिला तर तो मोस्टली निगेटिव्ह आहे. परंतु आणि जगातले जे काही ग्लोबल मोमेंटम आहे तर ते पूर्णपणे खराब आहेत. परंतु जर आपण ट्रम्पच्या बाजूने पाहिलं तर कधीही एखादं ट्विट येऊ शकतं आणि मार्केट रिव्हर्स होऊ शकतं. त्यानंतर जापनीज मार्केट सुरू होईल थोड्या वेळानं, तर तिथेही जर समजा आपल्याला बॉन्ड मार्केटमध्ये सेल ऑफ जर पाहायला मिळाला तर मग मात्र आपण म्हणू शकतो की आपल्या इंडियन मार्केटमध्ये एक चांगल्यापैकी आपण एक डीप पाहू शकतो. कारण जेवढं बॉन्ड मार्केट वर जाईल तर ते इमर्जिंग मार्केट्सला खाली दाबत राहतं, हे लक्षात ठेवा. तर मग आता पाहूयात की काय होतं ते. जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट साधारण एक 20 ते 30 पॉईंट गॅप अप ओपन होईल, ज्याला आपण ऑलमोस्ट फ्लॅट म्हणू शकतो. परंतु मोस्टली मार्केटचा मूड माहोल हा थोडासा निगेटिव्हच राहण्याची इन फर्स्ट हाफ तरी शक्यता जास्त आहे. त्यानंतर मग जर काही ट्रम्पकडनं काही गुड न्यूज आली तर मग मात्र आपण मार्केटला रिटर्न होताना पाहू शकतो.
तर मग पाहूयात की आता पूर्ण दिवसभरामध्ये काय होतं आहे ते. आणि जर आपण RBIची MPC जे काही मिनिट्स पाहिले तर ते आपल्याला उद्या आहेत. म्हणजेच काय की मार्केट त्याला मोस्टली उद्या रिॲक्ट करेल. आज फार जास्त काही नाही आहे, म्हणजे आपल्या इंडियन मार्केटमध्ये तरी फार जास्त काही नाही आहे. तर मग होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं हीच आपली अपेक्षा आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.